दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे याची माहिती आपण घेत आहोत. उजनी अपडेट 5 जुलै 2026. सकाळची स्थिती. मागील 24 तासामध्ये भीमा आणि नीरा खोऱ्याच्या धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे. सर्वाधिक जास्त पाऊस हा मुळशी प्रकल्पावर 358 मिलीमीटर इतका 24 तासामध्ये पाऊस झालेला आहे. या धरणावर पावसाळा हंगामात एकूण 1011 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर पिंपळगाव जोगे जे गोड उपकोर आहे तिथली ही धरणं आहेत. पिंपळगाव जोगे धरणावर 46 मिलीमीटर पाऊस झाला आहे. माणिकडोहवर 105, येडगाव धरणावर 45, वडद धरणावर 64, डिंभेवर 54, घोड प्रकल्पावर 7 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. विसापूर धरणावर केवळ 1 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे, तर चिलेवाडी प्रकल्पावर 21 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. भीमा खोऱ्यातल्या कळमोडी प्रकल्पावर 71 मिलीमीटर, चासकमानवर 41, भामा आसखेडवर 38, वडिवळे प्रकल्पावर 147 मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे. आंध्रा धरणावर 91, पवना प्रकल्पावर 96, कासारसाई धरणावर 76 मिलीमीटर पावसाची नोंद आज आहे. मुळशी प्रकल्पावर 358 मिलीमीटर, टेमघरवर 115, वरसगाववर 68, पानशेत प्रकल्पावर 72, खडकवासला प्रकल्पावर 24 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. खडकवासला साखळी धरणं जिथं पावसाची प्रतीक्षा होती तिथं गेल्या 2 दिवसापासून चांगला पाऊस हा पडत आहे. नीरा खोऱ्यातल्या गुंजवणी धरणावर 63, नीरा देवघरवर 62, भाटघरवर 26, वीरवर 11, तर नाझरे प्रकल्पावर 10 मिलीमीटर पाऊस झाला आहे. उजनी धरणावर 3, तर सीना गोळेगाव प्रकल्प जो आहे धाराशिवचा तिथं 2 मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे. जी धरणं आहेत भीमा खोऱ्या आणि नीरा खोऱ्यातली, त्या धरणांची जर स्थिती आजची आपण पाहिली तर पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते 0% उपयुक्त पाणी पातळी आहे. माणिकडोह 7.46% भरलं आहे. येडगाव 25.55%, वडज धरण हे 24.6% भरलं आहे. डिंबे 8.96, घोड 0%, विसापूर 13%, चिलेवाडी 21.82, कळमोडी 36.79, चासकमान 11.26, भामा आसखेड 30.78, वडिवळे 57.12, आंध्रा 29, पवना धरण जे आहे ते 23.90% भरले. कासारसाई 24.11, मुळशी 17.52, टेमघर 2.31, वरसगाव 17.67, पानशेत 22.99, खडकवासला प्रकल्प 14.97, नीरा खोऱ्यातलं गुंजवणी धरण जे आहे ते सध्या जे भरले ते 21.30% भरले. नीरा देवघर 17.38, भाटघर 12.89, वीर 20.60% भरले. नाझरे प्रकल्पातला पाणीसाठा 0% आहे. उजनी -27.96, सीना कोळेगाव प्रकल्प हा -4.76% अशा स्थितीमध्ये आहे. दरम्यान भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणामधली आवक ही सुरू झाली आहे. दौंड जवळून 6,883 क्युसेकनं पाणी हे उजनी जलाशयामध्ये मिसळत आहे.